जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा आज यवतमध्ये सायंकाळी मुक्कामी येणार। पालखी सोहळा मुक्कामी असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिराशेजारी असणाऱ्या पुलाखाली प्रचंड मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं। या कचऱ्याची दुर्गंधी पसरली, त्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। एकीकडे वारीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत असून दुसरीकडे टोल प्रशासन स्वच्छतेकडे दुर्लक्ष करत आहे। मंदिराशेजारी असलेल्या याच पुलावरून पालखी सोहळा गावात प्रवेश करणार। पालखीच्या निमित्ताने लाखो भाविक श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात, परंतु मंदिराच्या हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं। कचऱ्यामुळे डासांची संख्याही अधिक प्रमाणात आहे। सायंकाळी आणि रात्री परिसरात दुर्गंधी पसरली जात असून टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। तरी टोल प्रशासनाने तत्काळ या ठिकाणाची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिक करत आहेत।